एखाद्यानं एकामागून एक चुका केल्या तर अरे देवाला तरी घाबर असं रागाच्या भरात आपण सुनावतो. पण जर देवाच्या डोळ्यात देखतच एखादा अक्षम्य गुन्हा घडत असेल तर उल्हासनगरच्या महादेवाच्या मंदिरातच चोरट्यानं चोरी केली. कॅम्प नंबर 3 परिसरातील मंदिरात हा चोरटा आला. त्यानं जाळीतून गाभाऱ्यामध्ये हात घातला आणि तिथला पितळी नाग त्यानं चोरला आणि पळ काढला. भिंतीवरून बाहेर उडी मारून बाहेरच्या जाळीतून तो नाग बाहेर काढला. सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीतून सुद्धा किती सफाईदारपणे त्यानं चोरी केली. चोरांची नजर मंदिरावर वक्रदृष्टी ठेवणारी असेल तर सर्वसामान्यांचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. काही विकृत कधी कधी सगळ्याच मर्यादा ओलांडतात. माणसाचं काय ते मुक्या जीवांवर सुद्धा दयामाया दाखवत नाही. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका विकृतानं भटक्या कुत्र्यांच्या अंगावर रिक्षा घातली. त्यानं मुद्दाम असं करून एका कुत्र्याचा जीव घेतला. रात्री अपरात्री अनेकदा ही कुत्री अनोळखी व्यक्तीवर वाहनांवर भुंकतात. वाहनांचा पाठलाग सुद्धा करतात. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त असतात. मात्र त्यानंतर सुद्धा ते या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करतात आणि निघून जातात. पण या विकृतानं मात्र कुत्र्यांचा जीव घेतला. त्यामुळे आता प्राणीप्रेमी संताप व्यक्त करतायत. नवीन कपड्यांची खरेदी करायला कुणाला आवडणार नाही, पण दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या मापाचे कपडे तर पाहिजेत ना. आता हे दृश्य बघितल्यावर तुमच्याही लक्षात येईल असा प्रश्न का पडलाय ते. चक्क एक घोडा कपड्याच्या दुकानात धावत धावत शिरला. त्यानं दुकानातून एक फेरी सुद्धा मारली. त्यामुळे इतर ग्राहक आणि दुकानदारांना सुद्धा काही क्षण काय करावं हे कळलं नाही. नंतर एका वृद्धानं या घोड्याला हुसकावून बाहेर काढलं. आता या वेगळ्याच ग्राहकाच्या मापाचे कपडे दुकानात नव्हते हे कारणही आहेच म्हणा. गॅस गळतीमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना घडत असतात आणि त्यामुळे वर्षातून एकदा गॅस जोडणीची तपासणी करणं आवश्यक असतं. पण शुल्क आकारलं जात असल्यामुळे अनेकदा आपण ती तपासणी करून घेत नाही. पण त्यामुळे मोठ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जे बघून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये आपण बघतोय घरात गॅस गळती झाली आणि त्यामुळे मोठा अपघात होता टळला. नेमकं ठिकाण कळू शकलं नाहीये. घरातील एक महिला आणि एक व्यक्ती गॅस गळती नियंत्रित करण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आतल्या खोलीतून अचानक आगीचा लोट बाहेर आलाय आणि स्फोट झाला. या दरम्यान दोघांनी लगेच पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. सध्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली. नियमांचं पालन न करणं, गाडी ओव्हर स्पीडने चालवणं अशा अनेक गोष्टी या अपघाताला कारणीभूत ठरतात. आता असाच एक अपघात घडलेला आहे केरळमध्ये. केरळच्या त्रिशूर जवळ खासगी बसचा अपघात झाला. एका बसस्टॉप जवळ 3 महिला बसची वाट बघत उभ्या होत्या आणि त्यावेळी एक बस जोरदार वेगात आली आणि या महिलांना धडक दिली. या घटनेमध्ये 3ही महिला गंभीर जखमी झाल्या. बसचं वेळेवर ब्रेक न लागल्याने बसची धडक बसल्याची माहिती आहे. या घटनेनंतर बस चालक फरार आहे.